खेड तालुक्यातील कडूस येथील आदिवासी समाजाच्या अशिक्षित असल्याचा गैरफायदा घेत जमिनीचं हस्तांतरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। त्यामुळे आदिवासी समाजानं खेड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढलाय। संबंधित जमीन गट नंबर 3775 हा असून संबंधितांवर कारवाई करावी यासाठी आंदोलकांनी राजगुरुनगर येथे धरणे आंदोलन हाती घेतलंय। या आंदोलनात आदिवासी समाज, शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। यावेळी नायब तहसीलदार खेड यांना निवेदन देऊन आरोपींवर कारवाई झालीच पाहिजे अशी विनंती देखील करण्यात आली आहे। गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाकडून मंगळवार दिनांक 8 रोजी 20 राईत गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करण्यात आली आहे। चाकण, तिखी, आळंदी, चिखली, महाळुंगे MIDC या हद्दीतील गुन्हेगारांवर पुणे जिल्ह्यातून तडीपार ही कारवाई झाली। भरत मुळे आळंदी, रामदास साळुंके आंबेठाण, महेंद्र ससाणे चाकण, किरण धनवटे चाकण, हनुमंत नायकवाडी चाकण, अक्षय जाधव तळवडे, आकाश तापकीर चरोली, प्रद्युम्न पानसरे चरोली, प्रिया कंजारभट चरोली, प्रतीक पवार चिखली, ऋषभ मांडके चिखली, घनश्याम यादव चिखली, प्रभू कोळी तळेगाव दाभाडे, जितेंद्र साऊ चिखली, दर्शना राठोड चाकण, अफजल मनियार चिंचवड, अजय दुनखव भोसरी, मोरबती राजपूत मरकळ, दीपक खेंगले पाईट। लवकरच निवडणुका जाहीर होणार असून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे। सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्री कल्याणजी आखाडे, कार्याध्यक्ष संतोष राजगुरू, प्रदेश प्रभारी मयूर वैद्य, पांडुरंग काळे, प्रदेश उपाध्यक्ष शारदाताई कोथिंबीर यांच्या शुभ हस्ते चाकणच्या सौ मंगल विश्वनाथ शेवकरी यांना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सावता परिषदेचे पद देण्यात आले। त्याबद्दल पुणे जिल्ह्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विशेषतः भीमाशंकर अभयारण्य परिसरात मे महिन्यापासून पडत असलेल्या पावसाने 8.54 तुमक क्षमता असलेलं चासकमान धरण 79.13% म्हणजे एकूण 6.92 TMC भरलं आहे। धरणात उपयुक्त 5.96 TMC पाणी असून पण लोक या क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यानं खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून सोमवार दिनांक 7 सकाळी 11 वाजता धरणाच्या अतिवाहिनीद्वारे भीमा नदी पात्रात नियंत्रित पद्धतीनं 400 क्युसेकनं विसर्ग करण्यात येत आहे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा फोटो महाराष्ट्र सोडा पण श्री क्षेत्र तिरुपती बालाजी यांच्या भूमीत मनोज जरांगे यांचा फोटो आणि बॅनर लागले आहेत। जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।